मिल गया. जितकं ऊन येते तितकं सोक करून घ्या. सन बाथ. आमच्या इथे वांदरं आली आहेत. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल बिंदूज गोविंगडा. आज आहे संडे मॉर्निंग आणि आज मी ठरवलं, आज आता मगाशी थोड्या वेळापूर्वी मी गोलूला फोन केला, म्हणजे अभयला फोन केला होता आणि त्याने तो मॅगी बनवून खात होता. सो मी म्हटलं की चला मग माझा पण मॅगी बनवून खाण्याचा मूड झाला. सो आता मी नाश्त्याला खाणार आहे मॅगी. आणि ना मॅगी खात असताना किचनमध्ये मी चमचा शोधत होते, आपला फोर्क. लेकिन एक सेकंड, आपला फोर्क आणि फोर्क शोधता शोधता मला एक गाणं सुचलं आणि मी ते गाणं तुम्हाला पण ऐकवू इच्छिते. तर गाणं असं होतं, मला फोर्क सापडत नव्हता म्हणून मी, आणि मग नंतर अचानक सापडला. तर मग गाणं काय आलं माझ्या मनात सांगते तुम्हाला. मिल गया मुझको काटा चमचा मिल गया. तुमसे ना हो पाएगा. I'm crazy, I know. आता मॅगी एन्जॉय करते, दाखवते तुम्हाला कशी बनवली आहे ते. Later. आटा मॅगी आहे. मला हल्ली आवडायला लागली, आधी आवडत नव्हती. हे पण मला अभयने दाखवलं. मी कधी पण कुठची पण नवीन गोष्ट आधी ट्राय करत नाही. मग ती सिम्पलवाली मॅगी लहानपणापासून खायची सवय, म्हणून मी आयुष्यभर एवढी वर्ष तीच खाल्ली. आणि एक दिवस मला अभयने ही आटा मॅगी बनवून दिली. मग मला आता ती आवडायला लागली. सो मी आता तीच खाते मोस्टली. 6 hours later. हे घड्याळ पप्पा घेऊन आले आणि आता 10 मिनिटं झाली वाजतोय, अजून त्याचा अलार्म बंद नाही होत. बघूयाच. होपफुली थांबेल. The next day. हॅलो. सो काल मी तुम्हाला जे घड्याळ दाखवलं ते बघा, सकाळी 5:30 वाजता बंद पडलेलं आहे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मला हसून हसून माझं खाल पोट दुखायला लागलं. काय बाप्पांनी उचलून आणलंय. आणि ते जरी चालू असलं तरी अलार्मचा झोल सांगितला काय होतोय तो. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. सो गाईज, आज सकाळी लवकर मी उठले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज कॉलेज पण नाही आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी निवांत पण होते. म्हणजे असं फार कमी वेळा होतं की सुट्टी आहे आणि मी लवकर पण उठली आहे. सो आज उठले तर मग विचार केला की आज कोवळं ऊन घेऊया, म्हणून थोडंसं बाहेर आले. आज मॉर्निंग पण खूप छान आहे, खूप जास्त थंडी नाही आहे आणि काय म्हणतात त्याला, असं धुकं पण छान पसरलेलं आहे. त्याच्यामुळे जरा फ्रेश आणि मस्त वाटते. सो फ्रेश एअर आणि कोवळं ऊन घेण्यासाठी म्हणून मी बाहेर पडले खरी, पण इथे आमच्या एरियामध्ये ऊन पोहोचतच नाही आहे. का ते पण दाखवते. बिकॉज ऑफ दिस, कारण का खूप झाडं आहेत आणि त्या झाडांच्या मधून ऊन येत नाही. बट मॉर्निंग मस्त आहे, मॉर्निंग आजची मस्त आहे गाईज. थोडंसं धुकं पण आहे. जितकं ऊन येते तितकं सोक करून घ्या. सन बाथ.
आज खूप फ्रेश वाटते. अशीच एनर्जी एंड ऑफ द डे पण राहू देत. ऊन तर काही फार मिळत नाहीच आहे. बट सकाळ सकाळच आमच्या इथे ह्याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये कोण आले बघा. हे बघा दाखवते. बघा केकाटीला काय बोलतात? केकाटीच बोलतात फक्त. काय हे बघा कशी पळते बघा, कशी पळते बघा. आणि बरं घाबरत बिबरत नाही आहे. मला मस्तपैकी शॉट दिलं. आणि मी आता फिरतेच आहे तर म्हटलं परवा मी हे केलं होतं, सर्कल बनवलं होतं ह्याच्या भोवती, झाडाच्या भोवती. तर म्हटलं त्या झाडाची कंडिशन कशी आहे ते पण बघूया. हे बघा आधीपेक्षा थोडं जास्त फ्रेश दिसतंय. बट मला असं वाटतं की त्याला पाणी थोडं अजून घालायला हवं. ज्या तुटलेल्या पाती होत्या त्या मी कापल्या नाही आहेत, कारण का त्या ऑटोमॅटिकली सुकून पडतात. ते जास्त बरं आहे म्हणून. पण छान झालं आता आधीपेक्षा तरी. सो आजचा शाउट आउट पर्सन आहे शहबाज सिद्दीकी, वन ऑफ माय स्टुडंट. आणि त्याने प्रिव्हियस व्हिडिओवरती खूप सुंदरशी कमेंट केली आहे. त्याने अशी कमेंट केली आहे की दॅट शायरी इज सुपर. सो ॲक्च्युली ती शायरी मी स्वतः लिहिली होती आणि ती काय आहे हे बघायचं असेल तर प्रिव्हियस व्हिडिओ नक्की बघा. तिथे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवलेली आहे ऑलरेडी. तर तुम्ही नक्कीच तो पण व्हिडिओ बघू शकता. आणि तुम्ही सगळेजण जे काही प्रेम देत आहे चॅनलला, जे लाईक्स येत आहेत, कमेंट्स येत आहेत, जे सबस्क्रायबर्स आहेत त्या सगळ्यांना थँक्यू सो मच. शाहबाज स्पेशली तुला थँक्यू सो मच की तू इतकी छानशी कमेंट केलीस त्याबद्दल. आणि असेच व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही लोक लाईक, कमेंट आणि शेअर फ्रिक्वेंटली करत राहा, म्हणजे माझ्या चॅनलचं एंगेजमेंट वाढतील आणि लवकरात लवकर सबस्क्रायबर्स 1000 पर्यंत पोहोचतील. थँक्यू वन्स अगेन. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे बघा गोकर्णाचं फूल. बरेच दिवसांनी गोकर्णाला फुलं आली आहेत. हा वेल दरवर्षी गायब होतो परत येतो, गायब होतो परत येतो. हो अजून एक गोष्ट सांगते ना की आता गोकर्णाचं फूल तर दाखवलं म्हटल्यानंतर हे तर बनतं. बिकॉज मी ॲक्च्युली गोकर्णाचं फूल हे खूप औषधी असतं आणि मी त्याची ना ब्ल्यू टी करून पितात. मोठमोठ्या रेस्टॉरंट्समध्ये पण त्याची टी मिळते. तर मी त्याची टी बनवली आहे. तर त्याचा व्हिडिओ पण मी ॲक्च्युली आधीच बनवला आहे. त्याची पण लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही नक्की तो बघू शकता. आणि आता बघा कोण आलं मला गुड मॉर्निंग करायला. हाय माय बेबी गर्ल. हे बघा 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 बघा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. A few moments later. बाहेरपेक्षा चांगलं तर कोवळबून इथेच येतंय. थोडंसं येतंय पण येतंय. थोडा वेळ का होईना इथेच बसूया मग. सो गाईज आज मी बरेच दिवसानंतर फायनली मुहूर्त निघालाय. खूप दिवस प्लॅन करत होते मैत्रिणीला भेटायचा आणि प्लॅन काही होत नव्हता. बट आज मी जरा रेडी पण झाले बऱ्यापैकी. सो म्हटलं चला मैत्रिणीला भेटून येऊया. तिला पण आज वेळ होता. कधी तिला वेळ नसायचा, कधी मला वेळ नसायचा. सो भेटणं व्हायचंच नाही. बट आज फायनली आम्हाला दोघींना पण बऱ्यापैकी वेळ मिळाला आहे. सो मी आता तिला भेटायला जाणार आहे. ओल्ड आमच्या इथे वांद्रं आली आहेत. वांद्रं इज द सेन्स वांद्रं म्हणजे माकडं आली आहेत. तुम्हाला दाखवते. हे बघा हे बघा हे बघा दिसतंय. बघा इथे बांधावरती पण होतो. ये 1 2 3 4 5
फायनली माझ्या फ्रेंडला भेटून मी, मैत्रिणीला भेटून मी घरी आलेली आहे. खूप छान वाटतंय बिकॉज बरेच दिवसानंतर मैत्रिणीला भेटले. खूप साऱ्या गप्पा झाल्या, बट वेळ फार कमी होता. मी 1-1.5 तासासाठीच फक्त गेले होते. नेक्स्ट टाइम चौथ्याला जास्त वेळ गप्पा मारू. ॲक्च्युली आम्ही दोघी जर अशा आहोत ना की आम्हाला 7-8 तास दिलेत तरी पण गप्पा कमीच पडतील, टाईम कमीच पडेल. बट तरीसुद्धा भेटून खूप छान वाटलं, फ्रेश वाटलं, मस्त वाटलं, आनंदी वाटलं. कंट्रोल कंट्रोल. The next day. सो फ्रेंड्स, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्या थोडंसं का होईना पण मी स्किन रुटीन करते. तर त्याच्यासाठी मी फेशियल मसाजरचे किट घेतले. त्याच्यातलं हा एक आईस पॅक करण्यासाठी असलेलं हे एक हत्यार, काय म्हणायचं याला, एक गोष्ट आहे. तर हे असं त्याच्यावरती झाकण असतं. तर हे झाकणामध्ये आणि इकडनं अशी ओपनिंग असते. तर ही ओपनिंग उघडायची, आधी पहिलं बंद करायचं, ओपनिंग उघडायची. त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही एखादी रेसिपी माहिती असेल तर त्यातलं जर काही रस वगैरे तुम्ही ह्याच्यात भरून ठेवणार असाल तर तो पण तुम्ही ह्याच्यात भरून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवायचं, नंतर धुवायचं आणि वरचं झाकण असं ओपन करायचं आणि मग असं चेहऱ्याला मसाज द्यायचा. कूल. डायरेक्टली खरं तर बर्फ मी लावत नाही, त्याच्यामुळे मी ह्याच्या भोवती थोडासा आता रुमाल गुंडाळेन आणि मग करेन. आणि हो, तुम्ही भरपूर प्रेम ऑलरेडी देतच आहात चॅनलला, बट तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक नक्की करत जा, कमेंट्स नक्की करत जा. आणि हो, जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. टाटा, बाय बाय.